नमस्कार उद्योजक मित्रांनो, SKE हा जो चॅनल आणला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला SA मिल्क ॲनालायझरबद्दल कोणतीही नवनवीन इन्क्वायरी लागली तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि त्याचबरोबर बरेच काही सोल्युशन्स तुम्हाला ह्या चॅनलवर मिळतात. तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आपण SA मिल्क ॲनालायझरचं कॅलिब्रेशन कसं करायचं आहे. विदाऊट मिल्क ही कॅलिब्रेशन आपण करू शकतो. तर डुप्लिकेट कॅलिब्रेशन कसं करायचं हा दाखवतोय. मशीन पहिला ऑन करून घ्यायचं आहे तुम्हाला. मशीन ऑन ऑफ केल्यानंतर हा व्हर्जन नंबर येतो, तुम्हाला वॉर्मअप येऊन जाईल. 2 वेळा प्रेस केल्यानंतर ह्या पद्धतीने विंडो येते. मेनू बटन प्रेस करा. पासवर्ड टाकला आपण. क्लिनिंग आलं. मेनू, करेक्शन, कॅलिब्रेशन, डायग्नोस्टिकमध्ये जा. त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड आहे, पुढं जावा. सायकल टेस्ट, लोड डिफॉल्ट आणि डुप्लिकेट कॅलिब्रेशनचा अर्थ असा आहे की ज्यावेळी तुम्हाला मशीनमध्ये व्हेरिएशन येते तर ते ॲक्युरेट होण्यासाठी आपल्याला ह्याचा फायदा होतो. आणि हे करण्याचं कारण असं आहे की ज्यावेळी दूध उपलब्ध नाही, एखाद्या ग्राहकाची फसवणूक होऊ नये, तुमची फसवणूक होऊ नये, म्हणून ही फॅसिलिटी आहे. तर तुम्ही डुप्लिकेट कॅलिब्रेशनला गेल्यानंतर स्टार बटन प्रेस करायचं आहे. इथं काऊ बफेलो मिक्स्ड शुअर टू कॉपी, तर याला आपण स्टार प्रेस करायचं. डुप्लिकेट कॅलिब्रेशन झालं. आणि हे सेव्ह करण्यासाठी तुम्हाला मशीन एकदा बंद करायचं आहे, पुन्हा चालू करायचं आहे. त्यानंतर त्याचं डुप्लिकेट कॅलिब्रेशन सेव्ह झालं. थँक्यू.